नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या कॉफी विथ कदम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर ओम प्रकाश शेट्टी जी आहेत, जे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष आहेत. सर, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि कॉफीमध्ये. खरं तर तुम्ही बीडचे आहात आणि असं म्हटलं जातं सामान्यतः की बीडचा माणूस हा जन्मतः राजकारणाकडे वळतो. तुम्ही समाजकारणाकडे वळलेले आहात आणि जीवनदान अनेकांना तुम्ही दिलेलं आहे. हा सगळा प्रवास कसा राहिला आणि सामाजिक कार्याकडे आपण वळावं यासाठी असा ट्रिगर पॉईंट कुठला होता? खरं म्हणजे बीडचं नाव सध्या महाराष्ट्राच्या पटलावरती वेगवेगळ्या अँगलमध्ये, म्हणजे तुमचा प्रेसचा प्लॅटफॉर्म असू द्यात किंवा सोशल प्लॅटफॉर्म असू द्यात, विशिष्ट कारणामुळे बदनामी होत असेल, परंतु बीडमध्येही खूप चांगली माणसं आहेत. मराठवाड्यामध्ये स्वर्गीय मुंडे साहेब हे बीडचे होते, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे लातूरचे होते आणि सर्व मंडळी बीडमध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे. काही घटना घडल्याच्या नंतर आज बीडचं नाव खराब होतं आहे. कदाचित परमेश्वराने एक चांगली जबाबदारी दिली आणि ह्या निमित्ताने बीडचं नाव आणखीन चांगल्या पद्धतीनं रोशन करेल. कारण मी बीडकर म्हणून मध्यंतरी आम्ही कॅम्पेन चालवला होता. अभिमानाने काही लोक बीडचं हे नाव लपवत होते, परंतु मी मुद्दामून प्रत्येक ठिकाणी सांगतो, हो मी बीडचा आहे. याचा अर्थ हा की बीडमध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. काही लोकांमुळे अपवादात्मक बीड बदनाम होत असेल, परंतु सामाजिक काम करत असताना 2004 साली माझ्या एका मित्राला, माझा जो मित्र क्लासमेट होता 12वीपर्यंत सायन्स, त्याला ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया हा रक्ताचा कर्करोग झाला आणि त्याला मदत करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये त्याला ॲडमिट केलं आणि 1.25 वर्ष तो इथं राहिला मुंबईत. किती केमो झाले माहीत नाही आणि साधारणतः 20-25 लाख रुपये त्याला खर्च आला आणि त्या खर्चाच्या अनुषंगाने आम्ही कॅम्पेन केलं आणि लोकांना आव्हान करून आम्ही स्वतःही काही मदत केली. त्या निमित्ताने मला हा छंद जडला. त्याचं 74% ब्लास्टिंग होती. अश्विन जाधव नाव होतं त्याचं. 22% पुढं सेलची जर ब्लास्टिंग होत असेल तर ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमियामध्ये पेशंट वाचण्याची जी शक्यता ती फार दुरापास्त होती. पण तो आज 100% तंदुरुस्त आहे. माझ्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करत फिरत असतो. कॅन्सर कॅन बी क्युअर म्हणून मला त्यावेळेसपासून प्रेरणा मिळाली आणि मी तेव्हा माझ्या उद्योगाच्या एका व्यवसायामध्ये स्ट्रगलिंग करत होतो. त्यावेळेस मी 2 मुलं छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये ही 2 मुलं ठेवली आणि गरीब लोकांना मोफत उपचारासाठी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी, म्हणजे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि राज्याची राजधानी मुंबई, या ठिकाणी मदत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचो. पण मला एक मनात शल्य होतं की 100 पैकी 30 लोकांनाच मदत केली जायची, बाकी 70 लोक ही वंचित राहायची. पण ॲटलिस्ट ठीक आहे, सुनामी आल्याच्यानंतर किती मासे बाहेर पडलेत यापेक्षा हातामध्ये किती मासे आलेत तेवढी माशांना जीवदान देताना आपण समुद्रात सोडायचो आणि त्यांना प्रामाणिकपणे मदत करायचो. माननीय देवेंद्रजी आणि बीडचं नातं अतूट होतं. स्वर्गीय मुंडे साहेबांचे ते शिष्य होते आणि प्रदेशाध्यक्ष झाले होते, त्यामुळे त्यांचं बीडला येणं जाणं असायचं. दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय होत असताना सेम डे आम्ही ही संकल्पना देवेंद्रजींकडे मांडली होती. 4 महिने हा प्रस्ताव तसाच पेंडिंग राहिला. ब्युरोक्रॅसीने याला पूर्ण विरोध केला होता की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासारखा एक वेगळा कक्ष तुम्ही ओपन करणार आणि पहिलाच कक्ष, पहिला प्रयोग आणि हा जर बुमरँग झाला साहेब तर आपली प्रचंड बदनामी होईल. परंतु मला आठवतं आहे 17 मार्च 2015 रोजी माननीय देवेंद्रजींनी रात्री 12-12:30 वाजता आम्हाला बोलून माझी ऑर्डर माझ्या हातामध्ये दिली आणि त्यावेळेस मी त्यांना उठत असताना मी CM साहेबांचा पहिली माझी भेट अशी मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर एवढ्या जवळून मुख्यमंत्री बघत असताना मी त्यांना म्हटलं की साहेब, संक्षिप्त स्वरूपात मी काम कसं करावं हे जर तुम्ही सांगितलं तर हे करा. थोडा वेळ ते थांबले, पॉज घेतला आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला एकही व्यक्ती उपचाराभावी किंवा पैशाअभावी मरता कामा नये, हा संदेश घेऊन मी आजपर्यंत झगडतो आहे. आता हे पुढचं वर्जन आहे, म्हणजे त्यावेळेस प्रत्येक फाईल केली जात होती. आयुष्मान हे नेक्स्ट वर्जन आहे, जे देवेंद्रजींच्या स्वतःच्या कन्सेप्टमधून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली अशी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, दोन्ही योजना एकत्रीकरण करून या समितीचा पहिला अध्यक्ष होण्याचं भाग्य मला लाभलं. जसं मी पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो, तसं मी आता या समितीचा अध्यक्ष झालो आहे.
त्या काळात मी एक अधिकाऱ्यांचा रोल केला, पण आज मी अधिकारी माझ्या हाताखाली आहेत की त्यांच्याकडनं मला काम करून घेण्याची जबाबदारी देवेंद्रजींनी या काळामध्ये माझा अनुभव पाहता, सिद्ध झालेलं हे सगळं काम पाहता त्यांनी ही संधी दिली. आता उलट आहे, म्हणजे त्यावेळेस फाईल होती, आता LIFE म्हणजे मी उलटं पाहतो आता. आणि हे सगळं म्हणजे आता फाईललेस म्हणजे पेपरलेस आहे सगळं. लोकांनी डायरेक्टली हॉस्पिटलला जायचं आणि उपचार घ्यायचे, तेही मोफत घ्यायचे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींची संकल्पना, माननीय देवेंद्रजींची संकल्पना, या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तींवरती मोफत उपचार झाले पाहिजेत. त्यामुळं 28 जुलै 2023 रोजी सर्वंकष असा शासन निर्णय निर्गमित झाला की त्यामध्ये राज्यातल्या 12-12.5 कोटी जनतेला, ज्यांची शिधापत्रिका ही शुभ्र आहे, केशरी आहे आणि पिवळी, या तिन्ही शिधापत्रिकाधारकांना मोफत उपचार देण्यासाठी निर्णय निर्गमित झाला. पण अंमलबजावणी ही 1 जुलै 2024 पासून सुरुवात झाली. पण शेट्टीजी हे किती डिफिकल्ट होतं, कारण ऑरेंज धारक, श्वेतपत्रिकाधारक आणि लाल पत्रिकाधारक ह्यांना आधी तर म्हणजे त्यांच्या कुठल्या ते एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसतात आणि त्यानंतर त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देणं, ह्याच्यात जमलिंगही होऊ शकतं. हे टाळण्यासाठी म्हणून नेमकं कसं त्याचं सॅग्रिगेशन, बायफर्केशन केलं गेलं? जागतिक पटलावरती भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी माननीय प्रधानमंत्री प्रयत्न करत आहेत. 2011च्या जनगणनेनुसार आयुष्मानचे लोक आयडेंटिफाय झाले, पण एक नंतर लक्षात असं आलं की ही फार संख्या कमी आहे, इतर लोकांनाही आरोग्याची मदत हवी आहे. आणि मग फॉरेन कन्सेप्ट आहे की पाश्चिमात्य देशामध्ये जन्मतात त्याचा इन्शुरन्स सुरू होतो, त्यांना मोफत उपचार त्यांना मिळण्याचं त्यांचा हक्क असतात. तसं घटनेनेही संविधानामध्ये लिहिलेलं आहे की हा फंडामेंटल राईट आहे, प्रत्येक व्यक्तीचा आरोग्यावरती उपचार मिळण्यासाठी त्याचा फंडामेंटल राईट आहे. म्हणून ह्या दरम्यानच्या काळामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांना वाटलं की जागतिक प्लॅटफॉर्मवरती आपल्या टिकण्यासाठी कुठल्या तरी राज्यामध्ये हा चांगला प्रयोग करता आला की संपूर्ण राज्याचाच आपण विमा उतरावा आणि त्या राज्यातील लोकांना मोफत उपचार द्यावे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, इतर राज्यांमध्ये प्रयोग झाले असतील पण सगळ्यात मोठा प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये होतो आहे. आणि याच्यामध्ये प्रयोगादाखल आज मधल्या काळामध्ये युनायटेड इन्शुरन्स कंपनीला आम्ही हे टेंडर दिलं होतं. आज तो विषय संपला, इन्शुरन्स मोड हा संपवला, आम्ही ॲश्युरन्स मोडवरती आलो, युनिव्हर्सल मोडवरती आलो. याचा अर्थ ॲश्युरन्स म्हणजे मला वाटतं ही एक मोठी गॅरंटी आहे, वॉरंटी आहे, आणि इन्शुरन्स ही वॉरंटी आणि ॲश्युरन्स ही गॅरंटी आहे. त्यामुळं आता ॲश्युरन्स मोडवरती सरकार स्वतः हे प्लॅटफॉर्म चालवतं आहे, राज्य आरोग्य हमी सोसायटी यामार्फत चालवतं आहे. त्यामुळं खूप काही चेंजेस झाले त्यानंतर, की मला माहिती आहे की तिन्ही शिधापत्रिकाधारक एकत्र झाल्यानंतर लाभ देण्यासाठी फार मोठ्या अडचणी आहेत, परंतु त्या सगळ्या दुरुस्त करून आज सरकार शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्यासाठी विविध उपक्रम राबवत, यामध्ये अपग्रेड होत, म्हणजे 2012 पासूनची ही स्कीम आता आम्ही अपग्रेड करतो आहोत आणि शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. यामधले अडथळे, भरपूर अडथळे की लोकांचा अवेअरनेस नाही आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही की आपण याच्यामध्ये इलिजिबल आहेत, बऱ्याच लोकांनी कार्ड काढलेले नाही आहेत. कार्ड नसेल तर उपचार थांबणार नाहीत, त्यांना सबस्टिट्यूट आम्ही डॉक्युमेंट्स दिलेत, तहसीलदारांना आम्ही अधिकार दिलेत की तशा पद्धतीचं प्रमाणपत्र जर इश्यू केलं, ज्यांचं राशन कार्ड अपडेट नाही त्यांना आम्ही मोफत उपचार देतो आहे. परंतु अडचणी दूर करण्यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे, ज्या माध्यमातून आम्हाला याची जास्तीत जास्त सेवा देता येईल. खरं तर 2015चा तुम्ही विषय काढलात, पहिल्यांदा अशा पद्धतीची कन्सेप्ट आली, त्याच्यात तुम्ही काम केलं. किती आव्हानं त्या काळामध्ये तुम्हाला पेलावी लागली होती, कारण नवीन कन्सेप्ट होती. आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी इथपर्यंतच होतं, पण आता एक वेगळा वैद्यकीय कक्ष होता जो केवळ आणि केवळ वैद्यकीय गरजा ज्या आहेत त्यांना लक्ष किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष देणारा होता. तर आव्हान किती होतं, म्हणजे हॉस्पिटल्सच्या मॅनेजमेंटपासून ते सगळं, ते आरोग्याचा लाभ घेण्यासाठी म्हणून किंवा लाभार्थी म्हणून येणाऱ्या जनसंख्येपर्यंत. मुळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख झालो त्यावेळेस 25,000 रुपयाची तुटपुंजी मदत दिली जायची. बरं. ती मदत 3 लाखापर्यंत नेण्यासाठी जे प्रयत्न करू लागले, साधारणतः 5-6 महिन्याचं ड्युरेशन लागलं त्यांना. म्हणजे मार्चमध्ये मी कक्षप्रमुख झालो आणि ऑगस्टमध्ये आमचा पहिला GR निघाला, ज्याची 2 लाख नंतर 3 लाख अशी मर्यादा. त्याच पद्धतीचा अनुभव 5 वर्षामध्ये हजारो लाखो लोकांना आम्ही त्यावेळेस चॅरिटीच्या माध्यमातून 1211 कोटीची मदत दिली आणि 600 कोटीच्या आसपास CM रिलीफ फंडमधून. हा प्रॅक्टिकल अनुभव कामाला यावा म्हणून मी 3 वर्ष सेंटरमध्ये APS म्हणून ॲडिशनल पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम केलं. तिथला
पॉलिसी वाईज सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी, ATM सारखं कार्ड असावं जे लोकांनी स्वॅप केलं तर त्याला मदत व्हावी आरोग्याच्या माध्यमातून, हा प्रयत्न करण्यासाठी जो काय अभ्यास तो करून इथं आल्याच्या नंतर आज यामधले आमूलाग्र बदल, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की शेवटच्या घटकांपर्यंत जाणार कशी, कारण 2015 ते 19च्या काळामध्ये मी या समितीवर एक सदस्य म्हणूनही होतो महात्मा ज्योतिराव फुलेंच्या. त्यावेळेस फक्त 450 हॉस्पिटल योजनेमध्ये हे होते, अंगीकृत होते. आज 24पर्यंत 900च्या आसपास होते. आज ही संख्या 2473 हॉस्पिटल आमच्या योजनेमध्ये अंगीकृत आहेत. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी 4180 हॉस्पिटलला परवानगी दिली. जर 4180 हॉस्पिटल ज्या दिवशी याच्यामध्ये योजनेमध्ये रजिस्टर होतील, अंगीकृत होतील, त्या दिवशी राज्यातला 80-85% वर्ग हा मोफत उपचाराचा धनी होऊन जाईल आणि प्रत्येकाला मोफत उपचार मिळेल. ही फार मोठी बिग अचिव्हमेंट असेल. अनेक त्यामध्ये अडचणी खूप आहेत की जसं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 25,000ची तुटपुंजी मदत होती, 3 लाखापर्यंत येताना अडचणी होत्या. अनेक समित्या आम्ही त्या गठीत करून जास्तीत जास्त कामकाज वाढवलं. अशाच पद्धतीनं आमच्याही लक्षात आलं की 2012पासून ही योजना जीवनदायी, नंतर राजीव गांधी जीवनदायी, नंतर महात्मा ज्योतिराव फुले, आता एकत्रित आयुष्मान म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा फुले एकत्रित झाली. परंतु पॅकेजेस, उपचार पद्धती आणि दर ह्याचं कुठंतरी एक सुवर्ण मध्यबिंदू काढणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही 1 एप्रिलला GR निघाल्याच्यानंतर माननीय सरकारने 17 एप्रिलला शासन निर्णय निर्गमित केला की यातले जे काही पॅकेजेस आहेत ते वाढवण्यात यावेत. यामध्ये दरपत्रक रिवाईज करावं, हे स्ट्रक्चर रिफॉर्म करावं आणि त्या माध्यमातून आम्ही ती कमिटी गठीत केली. 2 महिन्यामध्ये तेच काम कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, एप्रिलचं, मे, जून, जुलैपर्यंत. परंतु ते आता वाढलं आणि मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही सर्वंकष असा अहवाल हे केला. मी आत्ता स्टुडिओत आल्याच्यानंतर आता त्याची बैठक परवा 15 तारखेला दुपारी 12:30 वाजता सह्याद्रीवरती लागली. हा शेवटचा हात फिरणार आहे. मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की हे सगळं स्ट्रक्चर आम्ही रिवाईज करतो आहे आणि त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रत्यक्षात योजनेतले अडथळे दूर करून ही योजना शेवटच्या घटकांपर्यंत देण्यासाठी आम्हाला जे काही लागते ते आम्ही आता करतो आहोत. आणि मला वाटतं पुढचा आठवडा महत्त्वाचा असेल. राज्यातल्या सर्व लोकांना, ब्युरोक्रॅसीपासून पॉलिटिशियन असू द्यात किंवा स्लममध्ये राहणाऱ्या सामान्य लोकांना, या सगळी लोक आयुष्मानचा लाभ घेण्यासाठी आता पूर्ण हक्कानी समोर येतील आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू होईल. अशा पद्धतीनं फार मोठे चेंजेस आता यामध्ये होत आहेत. आगामी काळामध्ये तुम्हाला ते दिसतील, पण त्याचे परिणाम दिसतील. तसं पाहायला गेलं तर तुम्ही म्हणाल की आकडेवारीत म्हटलं तर गेल्या वर्षी 6,91,000 आम्ही पेशंट इयरली याच्यामध्ये केले, 1 एप्रिल 2024 ते आताच्या 31 मार्च, आणि साधारणतः 2500-2600 कोटी रुपये आम्ही त्यांना पाठवले. या वर्षीची तरतूद आमची दुप्पटपेक्षा जास्त आहे. 5,400 कोटी रुपयाची तरतूद यावर्षी आहे. साधारणतः 52,000 पेशंट पर मंथ व्हायचे, म्हणजे 6,91,000. आज पर डे 5,000 पेशंट ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. ही संख्या काही दिवसांनी 10,000च्या आसपास पर डे जाईल. मग ही फार मोठी अचिव्हमेंट आहे की ह्या माध्यमातून आम्ही लोकांना न्याय देत असताना संख्येत शेवटी काउंट करावं लागतं की किती लोकांना लाभ दिले काय नाही, तर शेवटी आलेख तुम्ही पाहता. त्यामुळे मला वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये आयुष्मान ही जगातली, महाराष्ट्रातली ही योजना जगामध्ये सगळ्यात मोठी दिशादर्शक असणारं राज्य म्हणून इथं निदर्शनाला येईल. नाही, आयुष्यमान भारत आणि त्याच्या फंक्शनिंगकडे मी येणारच आहे, पण त्याआधी मला सांगा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? त्या काळातला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा, पहिल्यांदा कक्ष सुरू झाल्यानंतरचा, आणि आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आपण आता आयुष्यमानचं काम करत, हा अनुभव दोन्ही वेळेतला आणि त्यातला फरक कसा आहे? मुख्यमंत्री अनेक झाले, मी स्तुती करतो असं नाही, परंतु राज्यातल्या मुख्यमंत्री जवळून 2-3 टर्ममध्ये पाहायला मिळतो आहे आम्हाला. 14 ते 19 आणि आता परत एकदा. मध्यंतरी DCM होते, पण शेवटी आमचं त्यांच्याशी टच होता. मी त्या काळामध्ये केंद्रामध्ये 3 वर्ष होतो. परंतु साहेबांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप जबरदस्त आहे. त्यांनी एकदा एखादा माणूस आजमावला की त्या माणसाविषयी तुम्ही काही जरी सांगून गेलात तरी ते ऐकणार नाहीत. एका दिवशी मत बनविताना ते 100दा विचार करतात, पण एकदा मत बनलं की तो माणूस अडळ असतो. आणि मलाही त्याचा अनुभव आला. मुख्यमंत्री महोदयांना पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये 2-3 महिने सगळ्या फाईल अशाच जायच्या त्यांच्याकडे, प्रत्येक फाईल जायची आणि मग पेशंटला मदत करताना उशीर व्हायचा. म्हणून मी एका रात्री त्यांना मेसेज केला की साहेब, प्रत्येक फाईल जर तुमच्याकडे असते तर लोकांचा जीव कसा वाचेल. सहज क्युरिओसिटी म्हणून मी त्यावेळेचे उपसचिव नार्वेकर साहेबांना सांगितलं की मी डायरेक्ट साहेबांना मेसेज केला. ते म्हटले, यार तू काही प्रोटोकॉल मेंटेन केलं नाही, काय नाही, तू परदेश साहेबांना सांगायला पाहिजे होतं. त्यावेळेस ते आमचे प्रधान सचिव होते आणि ते त्यांना मेसेज करतील. मी म्हटलं ठीक आहे, माझा इंटेन्शन क्लिअर आहे. आश्चर्य होतं की साहेब
दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याच्या नंतर काचातून आम्हाला अचानक दिसलं की साहेब येतात. आम्हाला वाटलं समिती कक्षात 7व्या माळ्यावर समिती कक्षात जात असेल, पण ते समिती कक्षाच्या पुढे आल्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की ते आमच्याकडे येत आहेत. म्हणून सगळेजण उठलो आम्ही. ग्लासमधून दिसायचं, तुम्ही पाहतात ते ग्लास दिसायचं. आणि उठलो आम्ही. उठल्याच्या नंतर खाली कळालं की साहेब इकडं ह्याच्यात येत आहेत. ते मग ते नार्वेकर साहेबांना थोडंसं वाटलं की साहेब चिडलेत का काय, म्हणजे ओमप्रकाश नायडमेचं. साहेब आले आणि म्हटले थोडंसं मला इथं रिव्ह्यू घ्यायचं आहे. आणि ते खुर्चीवर, आता मी उठलो बसलो, ती खुर्चीवर बसले. त्या माझ्या कक्षामध्ये मुख्यमंत्र्याचे पहिल्यांदा पाऊल लागले. आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी मला वाटत नाही की त्या कक्षामध्ये पाऊल ठेवलं असेल. तिथं बसले, ते माझ्या चेअरवर बसले, त्याची क्लिप पण आहेत. आणि योगायोगाने त्यांनी बोलवलं की टाईपरायटर कुठे बोलवा. तितक्यात परदेश साहेब पळत आले, आमचे नार्वेकर साहेब होते. आणि साहेबांनी त्याच ठिकाणी 25,000ची मदत 2 लाख रुपये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला आणि आमच्या वैद्यकीय समितीला दिला. महाराष्ट्राच्या इतिहासातला तो क्रांतिकारक दिवस होता आणि ऑगस्ट महिन्यातली गोष्ट आहे ती. त्यानंतर 3 लाखापर्यंत. आणि मग उत्तरोत्तर जसा विश्वास वाढला तसं त्यांनी पूर्णतः अधिकार आमच्या समितीला दिले. समितीवरती तज्ज्ञ लोक होते, मी पण त्याचा एक पार्ट होतो, मी जरी समितीचा कक्षप्रमुख होतो. तर मला वाटतं आहे की त्यांच्याबरोबर काम करण्याची एक वेगळी मजा आहे. म्हणजे केंद्रामध्ये पाठवल्याच्यानंतर मी म्हटलं तर साहेब, तर मला म्हटले शिकून ये, कधीतरी कामाला येईल. आणि आज ते परत मुख्यमंत्री झाले आणि एका समितीचा मला त्यांनी अध्यक्ष केलं. म्हणजे अधिकाऱ्यांपासून एका समितीचा अध्यक्ष करणं. शेवटी मला परवा रवींद्र चव्हाण साहेब एक जण म्हणू लागले, त्यांना म्हणू लागले ओमप्रकाशला न्याय द्या. तर रवींद्र चव्हाण साहेब म्हटले की देवेंद्रजीने त्याला जॅकेट दिलं आहे. मला खूप चांगलं वाटलं की कारण एवढं म्हणजे चव्हाण साहेबांनी अशा पद्धतीचं कौतुक करायचं, जॅकेट दिलं आहे. जॅकेटवर कधी कधी वाटतं की जॅकेट घातल्याच्यानंतर आपली नैतिकता आणि आपण जरा थोडंसं आपल्याला असं फील करतो की आपल्याला लोकांना जास्त न्याय द्यावा लागेल. आणि त्या पद्धतीनं आम्ही जॅकेट घालतो दररोज. आणि असं वाटतं की बिल्ला, हो बिल्ला, आता तिरंगा आहे माझा आता सध्या, पण लाल की हिरवा कुठला ते साहेब ठरवतील बहुतेक. आणि मला त्यांनी तसं आश्वासन केलेलं आहे, परंतु आता त्याचा न्याय कधी मिळेल माहीत नाही. माजलगावमधून पण तुम्ही प्रयत्नात होतात. माजलगावमध्ये क्लेम होता, परंतु युतीच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचं वगैरे त्याच्यामध्ये एंट्री झाल्याच्यानंतर रनिंग आमदारांना तिकीट मिळालं वगैरे. त्यामुळं राजकारणामध्ये 11-12 वर्ष साहेब तसं विसरत नाहीत. अभिमन्यूजींना न्याय दिला आहे, सुमितजींना दिला आहे, तर मला कसं विसरतील असं मला वाटतं. त्याच्यामुळं असं आहे की बोलायचं नसतं, परंतु आता अपेक्षा करतो. आणि तुम्हाला हे बोलायचं नसतं, परंतु आता बोलल्याशिवाय काही मिळत नाही असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं. म्हणून मग मी म्हणतो की आता ठीक आहे, आपण मांडायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे. त्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल. कारण बीडमध्ये मी गेली 10 वर्ष झालं जनता दरबार भरवतो, त्याची कधी पब्लिसिटी किंवा मार्केटिंग होऊ दिली नाही. साधारणतः 2 दिवसामध्ये शनिवार रविवारी मी ॲज युज्युअल माझ्या गावी असतो आणि जनता दरबार भरवतो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी टाकतो पण माझ्या सोशल प्लॅटफॉर्मवरती. ज्या लोकांना न्याय देता येतो ते प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करतो. इलिगल चुकीचं काम कुठलं करत नाही. तर बीडसारख्या ठिकाणी एखादी गोष्ट कमी जास्त केली तर तुम्ही टिकत नाही. 10 वर्ष झालं मी कुठले ॲलिगेशन येऊ दिले नाहीत. अतिशय प्रामाणिकपणे आम्ही ज्या पद्धतीचं वातावरण सध्या बीडमध्ये आहे, मला असं वाटत नाही कोणी तसं धजत असेल. तुम्ही फार रिस्क घेऊन म्हणताय की माजलगावमधून तुम्ही लढण्यासाठी इच्छुक आहात. आणि तुम्हाला वाटतं का की जी परिस्थिती आहे त्याच्यात परिवर्तन तुम्ही करू शकाल? 100% परिवर्तन करायचंच आहे. आणि तुम्ही पाहत राहा, मी छातीठोकपणे सांगतो, मी बीडकर आहे म्हणून. माझ्यासारख्या माणसांना, मी साहेबांनाही म्हटलं की कधी कधी अपेक्षेपेक्षा 1000 पटीनं काम करण्याची क्षमता आहे. म्हणून संवैधानिक पदावर जाण्याचा मार्ग हा त्यासाठी असतो. लक्षात घ्या, शेवटी आज तुम्ही तुम्हाला लिमिटेशन आहेत, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की स्वतःची महत्त्वाकांक्षा आहे का? नाही. मग का राजकारणामध्ये गेल्याच्या नंतर संवैधानिक पद्धतीनं सभागृहामध्ये मांडून एका व्यक्तीला न्याय द्यायचा का 1000 व्यक्तीला न्याय द्यायचा आहे, हा प्रश्न असतो. त्यावेळेस इंडिव्हिज्युअल लोकांना हे करत बसण्यापेक्षा आपण प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे तो, त्या ठिकाणी तुम्ही 1000 लोकांना न्याय देऊ शकता. तुमचा अभ्यास हा जेव्हा सभागृहाच्या पटलावरती येईल त्या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित होतात. माझे मित्र अभिमन्यू पवार साहेबांनी पानंद रस्त्याचं एवढं मोठं काम केलं की त्यांच्या त्या संकल्पनेवरती महसूल मंत्री महोदयांनी GR काढला. हा प्रत्येकाचं विजन आहे. आणि मला वाटतं की मी सातत्याने चष्मा वापरतो बगर नंबरचा, मला सगळं चांगलं दिसतं. त्यामुळं चांगलं करण्याची संधी परमेश्वराने मला दिली. आणि मी नकारात्मक काम कुठलंच करत नाही, मला आवडत नाही किंवा काही नाही. माझ्या त्या जनता दरबारमध्ये कोण कुठल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा कोण येतो मी पाहत नाही. पक्ष 15 दिवस, इलेक्शनच्या 15 दिवस, त्यावेळेस आपण आपल्या पक्षाच्या विचारधारा घेऊन पुढे जायला पाहिजे. कारण आता पक्षावरती बोलण्याचे दिवस संपलेत. त्यामुळं मला वाटतं की आता कारण आता सगळी पक्ष एकत्र आलीत, सगळे पाहतोय आपण. त्यामुळं लोकही त्या पद्धतीनं लोकांनी स्वीकारलं आहे सगळं. त्यामुळं मी सातत्याने काम करत असताना सकारात्मकता ठेवून
सामान्य माणूस हा केंद्रबुद्धी ठेवून त्याला जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. मला असं वाटतं की कॉफी विथ कदममध्ये तुम्ही दुसरे बीडकर आहात. पहिल्यांदा कॉफीमध्ये आपल्यासोबत डॉक्टर तात्याराव लहाने देखील आले होते आणि कुठेतरी आम्ही त्यांच्याही ज्या सुप्त इच्छा होत्या राजकारणामधल्या त्यांनाही कुठेतरी जागृत केलेलं होतं. पण तुम्ही तर दरबार भरवत आहात आणि तुम्ही ज्या पद्धतीनं विषयाची मांडणी करत आहात, तुम्हाला कॉन्फिडंट आहे की तुम्ही बऱ्यापैकी बीडचा बिहार होताना वाचवू शकाल. मुळामध्ये तात्यासाहेब लहानेंचं काम प्रचंड आहे आरोग्य क्षेत्रामध्ये. त्यांना पद्मश्री प्राप्त आहे. माझे खूप चांगले संबंध आहेत, मार्गदर्शक आहेत. परंतु तात्यासाहेबांनी पॉलिटिकल अँगलने कुठलाही विचार केलेला नाही आतापर्यंत, किंवा पॉलिटिकल अँगलने लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला नाही. मी हजारो पत्र इश्यू केलेत जे सामान्य माणसासाठी. जर तुमचा हेतूशुद्ध असेल तर तुम्ही राजकीय, तुमच्या गॉडफादर आहेत, तुम्हाला देवेंद्रजी गॉडफादर आहेत आमचे, मी नाकारत नाही किंवा काय नाही. त्यामुळं कळत नकळत पॉलिटिकल अँगल आहेच आहे, माझ्या स्वतःला आहे. मी माझी सुरुवात 95च्या पूर्वीची पॉलिटिक्सच्या याच्यामध्ये झाली. मधल्या काळामध्ये थोडंसं उद्योगामध्ये हे केलं. माझं स्पष्ट मत असतं की तुम्हाला जर एखादं सोशल काम करायचं आहे, पॉलिटिकल काम करायचं, तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुमच्याकडे स्थैर्य असल्या पाहिजे, तुम्हाला तुमचा उद्योग असला पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. सेल्फ फायनान्शियल ॲक्टिव्हिटी चालू असतील तर तुम्ही सातत्याने नैतिकतेचा आधार घेऊन काम करू शकता. बीडसारख्या ठिकाणी मी फार जबाबदारीने बोलतो की मी एकाही चुकीच्या पद्धतीनं कुठल्या कामाला आणि कुठल्याही लालसेला बळी पडत नाही. त्यामुळे हे काम सातत्याने चालू असतं. आणि माझी सगळ्यात प्लस बाजू ही असते की मी माझा जो काही ज्ञानाचा उपयोग आहे, चाहे तो राजकीय असू द्यात, प्रशासकीय कौशल्य असू द्यात, आरोग्याचा असू द्यात, या सगळ्या ज्ञानाचा उपयोग सामान्य लोकांच्या हितासाठी करतो. दर शनिवार रविवारी मी 1000 लोकांना भेटतो. शेवटी तुम्ही ज्ञानी असून आणि किती मोठ्या पदावरती बसून असून जर लोकांच्या कामी येणार नसाल तर त्या पदाला काही अर्थ नाही. कारण शेवटी तुम्ही लोकांना न्याय देणं हे सुसंगत असतं आणि ते द्यायला पाहिजे. आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती किती मोठी आहे? कारण तुम्ही राज्य लेवलला काम केलेलं आहे, आता देशपातळीवर काम करण्याची तुम्हाला संधी आलेली आहे, तुम्ही राज्याचं प्रतिनिधित्व त्याच्यात करताय. तर ह्याची व्याप्ती किती आहे हा एक प्रश्न. आणि दुसरा म्हणजे ह्या व्याप्तीमध्ये OPDचा समावेश नाही आहे, तर तो करून घेण्यासाठी म्हणून तुमचे काय प्रयत्न असतील? कारण लोकांची मला वाटतं एकमेव हीच तक्रार आहे की OPDचा यात समावेश नाही आहे. मुळामध्ये OPDच्या बद्दल सर्वांचंच एक मत आहे की OPD जर करत बसलो तर मूळ आजारावरती सर्जरीज किंवा काही थेरपीज जे असतात समजा त्याच्यावरती दुर्लक्ष होईल आणि हा खर्च प्रचंड प्रमाणात तिथं जाईल. मुळामध्ये फॉरेन कन्सेप्टमध्ये देखील हीच गोष्ट आहे की OPDला कुठेही तिथे हे लागू नाही आहे. OPD ही स्वतः करायची असते. आफ्टर डायग्नोसिस उपचार पद्धती ह्या आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत. परंतु डायग्नोसिसच्या नंतर जे OPDला फॉलोअप येतात ते नव्हते, आता ते आम्ही केलेत. उदाहरणार्थ जे काही पेट स्कॅन आहे समजा कॅन्सरमध्ये, ते काही जे कॅन्सर झालेल्या पेशंटला त्याची ॲक्युरेसी चेक करण्यासाठी पेट स्कॅन केलं जातं आणि त्या पेट स्कॅनला याच्यामध्ये इन्क्लूड नव्हतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात. माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा एक खूप चांगलं, म्हणजे तुम्ही फार मोठी ती फाईल मंजूर झाली, उद्या परवा ती लॉन्च होईल की आम्ही टाईप होत आहे समजा 1 लाख रुपये आम्ही या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट पेशंटला, ॲक्सिडेंटल पेशंटला, केंद्र आणि राज्याची समन्वय करत माननीय गडकरीजींनी जे हे केलं आहे ते त्याचे अनुषंगाने, तर जे हॉस्पिटल एम्पॅनल नाही आहे त्या हॉस्पिटलला देखील आम्ही ते पेशंटला मदत करणार आहोत. कारण ॲक्सिडेंटच्या बद्दल असं पाहिलं जातं की ॲक्सिडेंटला कुठल्याही जवळच्या हॉस्पिटलला आपल्याला ॲडमिट करावं लागतं आणि उपचार द्यावा लागतात. मग त्यावेळेस ते योजनेत आहे नाही हा विचार तिथं ओव्हररूल करण्यात आला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ॲक्सिडेंट पेशंटला महाराष्ट्रामध्ये फार मोठी रिलीफ मिळेल. आज मी महाराष्ट्राचं ह्या योजनेचा मी अध्यक्ष आहे. केंद्रामध्ये असताना मी आरोग्य मंत्रालयातच होतो. त्यामुळं काम केल्याच्या नंतर मला ह्या योजनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष केला आहे या योजनेचा. आणि महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये ही योजना, म्हणजे UPमध्ये वगैरे आहे, परंतु या देशामध्ये इंटिग्रेटेड म्हणजे सगळ्या योजनावरती कंट्रोल करण्यासाठी आधुनिक स्वरूप म्हणून राज्याची जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे ही 1.5 लाखापर्यंत होती. परंतु 5 लाख रुपयापर्यंत नेण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रित येऊन हा प्लॅटफॉर्म केला आहे. मग जी लाभार्थी 1.5 लाखाची होती ती आज 5 लाखापर्यंत नेण्यात आली. त्यामुळं मला वाटतं की आता ही सर्वंकष जाते. फॉरेन कन्सेप्टमध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येकाला उपचाराचा हक्क आहे त्याच धर्तीवरती हा प्लॅटफॉर्म आहे. प्रायोगिक तत्वावरती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती स्थापित झाली. ह्याचं वारंवार अपग्रेडेड व्हर्जन होईल, माझ्यानंतरही असेल, मी असतानाही असेल. जसजसे अनुभव येतात तसतसं आम्ही याच्यामध्ये भर टाकून
प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। व्यापकता फार मोठी आहे। 1356 पॅकेजेस होते राज्यात आणि 450 हॉस्पिटल आज 4180, म्हणजे 10 पट हॉस्पिटल वाढत आहेत। 1356चे 2399 हे पॅकेजेस वाढत आहेत। 34 स्पेशालिटी आहेत, जसं न्यूरो आहे, नेफ्रो आहे, गायनॅक आहे, कार्डियाक आहे, सगळ्या ह्या 34 स्पेशालिटीमध्ये 1356चे पॅकेज जे आहे ते 2399 होत आहेत। त्यामुळं दुप्पट पॅकेजेस होत आहेत। रेट रिवाईज होत आहेत, जे कधी काळी रेटमुळं ओरडलं जायचं की मनी कलेक्शन व्हायचं हॉस्पिटलकडून, ग्रीव्हन्सेस दाखल व्हायचे लोकांचे, ते कुठंतरी थांबतील। कारण 17 एप्रिल 2025ला आम्ही समिती स्थापित केली। समितीनेच सर्व अहवाल दिला की कुठलं पॅकेज काय असायला पाहिजे। प्रायव्हेट हॉस्पिटलचे प्रतिनिधी होते, गव्हर्नमेंटचे होते, सगळ्यांनी एकत्रित येऊन ह्यावरती एक चांगला अहवाल सबमिट केला आहे आणि सरकार त्यावरती उद्या परवा दिवशी त्याच्यावरती शेवटची बैठक आहे आमची माननीय मुख्यमंत्र्यांनी आता इथं आल्याच्यानंतर आत्ता पत्र आलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने सह्याद्रीवरती ती बैठक आहे 12:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये हे सर्वंकष यावरती निर्णय घेऊन देशातली सगळ्यात चांगली आयुष्यमान, मी जोरात ह्या शब्दावरती भर देतो आहे की आयुष्यमान हा शब्दच वेगळा आहे। म्हणजे एखाद्या वयस्कर व्यक्तीने आयुष्यमान भव हे आपण ऐकलेलं होतं की छोट्यांना आशीर्वाद देताना आयुष्यमान भव म्हणजे तुमचं आयुष्य वाढावं। त्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्र्याचा हा पायलट प्रोजेक्ट, जसं मुख्यमंत्र्याचे 2 पायलट प्रोजेक्ट होते मागच्या 2014 ते 19, एक जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, तसं हा पायलट प्रोजेक्ट असेल जो मुख्यमंत्री महोदय आमच्याकडनं काम करून घेतील आणि आयुष्यमान भारत ही महाराष्ट्रातली भारताला नाही तर जगाला दिशादर्शक असेल अशा पद्धतीनं काम होईल। बरं, हे काम करत असताना खाजगी रुग्णालयांकडून किंवा खाजगी क्षेत्रांकडून काय अडचणी येतात आणि त्या कशा तुम्ही हाताळता? नाही, खाजगी क्षेत्रातून अडचणी म्हणजे आता मुंबईमध्ये बरेचसे हॉस्पिटल एमपॅनल नाही आहेत, तुम्हाला माहिती, तुम्ही हे करता। त्यामुळं कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आणि खाजगी बरेचसे हॉस्पिटल्स यांना इच्छा नसते, कारण त्यांना ते पॅकेज परवडत नाहीत। त्यामुळं बरेचसे आमचे प्रेसमधले लोक म्हणतात की योजना महाराष्ट्रामध्ये जरी व्याप्ती वाढवली असेल तर मुंबईमध्ये तुम्हाला व्याप्ती वाढवता आली नाही, ही गोष्ट मला मान्य आहे। परंतु नवी मुंबईमध्ये म्हणजे तुम्ही उर्वरित वाशीपासनं तर रायगडपर्यंत म्हणजे ही योजना नवी मुंबईत मात्र आमची पूर्णतः राबली, कारण ज्या पद्धतीचे हॉस्पिटल एम्पॅनल झालेत त्या आता आणि परंतु मुंबईच्या या उपनगर आणि याच्यामध्ये आता उद्या परवा आम्ही धर्मादाय आयुक्तांना हे सांगून चॅरिटेबल हॉस्पिटलची एक बैठक घेऊन सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलला ही योजनेमध्ये इन्क्लूड करण्यासाठी हे करतो। दीनानाथचं प्रकरण झाल्याच्यानंतर आम्ही दीनानाथ प्रकरणाचा विषय काढला तुम्ही, दीनानाथ प्रकरणाबद्दल, ओव्हरऑल प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे माणुसकी सोडून वागणं झालं। शेवटी मग तुम्ही पैसे घेऊन एखादा पेशंट जर तुम्ही दारात असेल आणि त्याचा मृत्यू दिसतोय समजा किंवा हे दिसतं, तर पहिल्यांदा तुम्ही त्यांना ॲडमिट करा, त्यांना रिलीफ द्या आणि रिलीफ दिल्याच्यानंतर तुम्ही पैशाचा विचार करा। शेवटी ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंट तर ती लेडीज तशीच होती। शेवटी सरकारने त्यावरती कमिटी बसवली, त्यांना दंड केला, जीव तो वापस येऊ शकत नाही, परंतु शेवटी एक त्याच्यामधनं एक हे झाला, संदेश गेला की तुम्ही अशा पद्धतीनं काम केलं तर चालणार नाही आणि डॉक्टरांनाही चांगली पनिश झाली त्याच्यामध्ये। आणि ठीक आहे, लोकांना वाटतं की त्याच्यात आपण फाशी देऊ शकत नाही, कारण मेडिकल निग्लिजन्सीमध्ये कोर्टाने काही बंधन घातलेले आहेत, नाहीतर ते उद्या डॉक्टर लोक काम करणार नाहीत, कारण मृत्यू आणि जन्म ह्या 2 गोष्टी आपल्या हातात नाही आहेत। शेवटी त्याला प्रयत्न करणं, मेडिकल रिलीफ देणं हे डॉक्टरांचं काम आहे। यश किती येईल ते प्रत्येकाच्या बॉडीवरती डिपेंड असतं, सगळ्या गोष्टी असतात। पण दीनानाथचं प्रकरण झाल्याच्यानंतर आम्ही एक पत्र काढलं होतं की सगळ्या हॉस्पिटलला आपण या योजनेमध्ये घ्यायचं, तर ते पत्र आणि हे हायकोर्टामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटलनी चॅलेंज केलं। पण ठीक आहे, कोर्टाने आम्हाला काहीच सांगितलेलं नाही किंवा कोर्ट हे पूरकच आहे, कारण महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमचा जो निर्धन आणि दुर्बलांचा कायदा आहे तो माननीय उच्च न्यायालयाची स्वतःची कन्सेप्ट आहे आणि त्यानुसार तो तयार झाला आहे ते स्ट्रक्चर। त्यामुळं कोर्टाचाही आम्हाला पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईतले बहुतांश हॉस्पिटल या योजनेमध्ये एमपॅनल झालेले दिसतील, कारण त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचंही स्वतःचं इंटेन्शन आहे की यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस त्यांना द्यायचे आणि या ठिकाणच्या मध्यमवर्गीय किंवा खालचे जे काही पिवळे शिधापत्रिकाधारक आहेत यांना सगळ्यांना मोफत उपचार देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत। त्यामुळं खाजगी हॉस्पिटलचा आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून यातून मार्ग काढणार आहोत। त्यांच्या अडचणीवरती निश्चित विचार केला, त्या दृष्टीने आम्ही पॅकेजेस तयार केलेत। अर्थात महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पॅकेजेस जास्त असले पाहिजेत। परवाच्या बैठकीमध्ये एक चांगला विचार मंथन सोडून
आम्ही त्यामध्ये ही भर पण पडून. असंही होतं की बऱ्याचदा काही असं रेकमेंड केलं जातं की अमुक एक डॉक्टर आहे, हे अमुक अमुक एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित आहेत किंवा त्यांच्या पेरोलवर असतील किंवा त्यांच्या पॅनलमध्ये असतील, जे काही असेल. त्यामुळे जर त्या डॉक्टरचा जर तुम्हाला वैद्यकीय उपचार हवे असतील तर तुम्हाला अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आता इथे काय होतं की खाजगी जी हॉस्पिटल्स असतात त्यांचे प्रचंड असे खर्च ट्रीटमेंटचे होत असतात आणि त्यामुळे गंभीर आजार झाला तर सामान्य माणसाला मोठ्या हॉस्पिटलला जाता येत नाही. ह्या खाजगी रुग्णालयांना लगाम लावण्यासाठी म्हणून सरकार काही ध्येय धोरणं ठरवत आहे का? 4180 हॉस्पिटलला परवानगी दिली आहे. म्हणजे राज्यामध्ये 6000च्या आसपास चांगले कॅपेबल हॉस्पिटल आहेत की जे या योजनेसाठी पात्र असतील. आणि 4180 हॉस्पिटल जर झाले तर सगळेच खाजगी हॉस्पिटल, आम्ही धर्मादाय 450 हॉस्पिटल आहेत धर्मादायमध्ये आणि वारंवार धर्मादायाचा प्रश्न येतो, परंतु धर्मादायापेक्षाही जास्त हॉस्पिटल म्हणजे 5500 हॉस्पिटल हे खाजगी आहेत. त्यामुळं धर्मादाय सोडून इतर हॉस्पिटल आम्ही जर केले तर मला वाटतं आहे की सर्व लोक त्यात इन्क्लूड होते, डॉक्टरांचा प्रश्न राहणार नाही. आणि 5 लाख रुपये ही रक्कम बरीचशी मोठी आहे माझ्या दृष्टीने, किंवा 5 लाखापर्यंत बरेचसे उपचार कव्हर होतात. आता काही लोकांना 50 लाखाचे पॅकेज पुरत नाहीत, तर शेवटी नैतिकता नावाचा आणि धर्मादाय यातला धर्म नावाचा ते त्यांना विसर पडला आहे. त्यामुळं ते देण्यासाठी सरकार म्हणून जे एकदा पॅकेजेस आणि हे पूर्ण लॉन्च झालं ना की आम्ही मॅन्डेटरी कसं करायचं आहे, शेवटी लादायचं नाही परंतु कंपल्शन मात्र करू. किमान तुम्हाला मोठ्या लोकांना 50 लाखाचं पॅकेज द्या, स्वीट द्या, त्यांना डिलक्स रूम द्या. भरपूर लोक असं कॅटेगरी वाईज असं ठरवतात की हे सूट असं तसं, उपचार पद्धती तीच असते. परंतु तुम्हाला सुविधांचा सर भडीमार असेल तर त्यांच्याकडे पैसा ते घेतील. परंतु जे लोक उपचारासाठी आहेत तर आमचं त्या हॉस्पिटलमध्ये आमचे उपचार होतात ते जनरल कॅटेगरीमध्ये होतात आजही, आणि आमचं सहमत आहे त्याच्यामध्ये. ICU सोडता बाकी त्यांना जनरल ह्याच्यामध्ये असतात, त्यांना सेपरेट रूम वगैरे नसतं. शेवटी तुम्हाला उपचाराला प्रायोरिटी द्यावी लागेल, सुविधेला प्रायोरिटी देण्यात काही अर्थ नाही, कारण शेवटी सुविधा आणि उपचार यात जमीन आसमानचा फरक आहे. जिथं सुविधा चांगल्या असतील आणि उपचार नसतील तर तुम्ही काय करणार आहेत. त्यामुळे मला वाटतं आहे की आगामी काळामध्ये त्यामुळे रुग्णांनी सुद्धा किंवा जे तुमच्याकडे म्हणून तुम्हाला पाचारणाला येतात की आम्हाला मदत करा, त्यांना देखील मला वाटतं की तुम्हाला हा संदेश द्यायचा आहे की त्यांचं प्रथम कर्तव्य हे रुग्णाला तत्काळ मदत करणं हे आहे, ना की डिलक्स रूम उपलब्ध करून देणं. प्रत्येकाचा हट्ट असतो, पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना ठीक आहे, ते त्यांना देतो आपण, काही विषय नाही. परंतु बाकी पण जनरल कॅटेगरीतली जी लोक आहेत ना, माझ्याकडे तर एवढे दररोज 5000 पेशंट होत आहेत आमचे. अद्ययावत कॉल सेंटर आहे आमचं, म्हणजे 1800-233-2200 असा त्यांचा नंबर आहे आमचा. आणि त्याच्यावरती कॉल केला तर 52 मुलांची आमची दररोज 33 मुलं तिथं बसलेले असतात शिफ्टमध्ये. म्हणजे भरपूर अनुभव येतात. तर कुणी माणूस असा म्हणत नाही आहे की त्याला उपचार करण्यासाठी प्रायव्हेट हे पाहिजे की रूम पाहिजे किंवा काय. ते प्रत्येकजण लोक म्हणतात की आम्हाला उपचार मिळाले पाहिजेत. महाराष्ट्रातली परिस्थिती आणखीनही चांगली आहे, लोकही उपचाराला प्राधान्य देतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी प्रचंड पैशावाले धनी आहेत आणि मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीनं चाललं पाहिजे. विकर आणि इंडिजंट पेशंटला या लोकांच्या पैशातून 2% IPF फंड उपलब्ध होतो. त्यामुळं आमचा हे त्याला परवानगी किंवा ठीक आहे, ते तुम्ही करा, घ्या, सुविधा घ्या. प्रत्येक चांगल्या चांगल्या पद्धतीचे कॉर्पोरेट हॉस्पिटल होत आहेत, स्वीट्स होत आहेत, त्यामध्ये लोक पैसे खर्च करतात, लाख रुपये पर डे देतात. त्यांच्या लाखातले 2000 रुपये आमच्या गरीब पेशंटला येतात. त्यामुळं त्याला कुठं अडचण असण्याचं कारण नाही. आमचं मत आहे की राज्यातला स्लममधला व्यक्तीपासून ते उद्योजकांपर्यंत सगळ्याला उपचार मिळायला पाहिजेत. ज्यांची कॅपॅसिटी ते स्वतःच्या खर्चाने करतील, ज्यांची नाही आहे, सरकार एवढी चांगली योजना आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार व्हायला पाहिजे, हा आमचा हट्ट आहे. आणि तो 5 स्टार हॉस्पिटल असू द्यात, नाही तर कुठले हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं असू द्यात. आणि लोकांचा फंडामेंटल राईट आहे की त्यांनी गव्हर्नमेंटच्या जेमध्ये जायचं आहे का इथं सोमय्यामध्ये जायचं आहे. त्यामुळं तो प्रत्येकाची चॉईस आहे, कारण तो रिप्लेस होऊ शकत नाही. एखादा पार्ट नाही की एखादा गाडीचा पार्ट काढला तुम्ही, कार्बोरेटर ते काढले, हा जीव आहे माणसाचा आणि प्रत्येकाचा जीव वापस येऊ शकत नाही. त्याला जिथं ॲश्युअर्ड वाटतं त्या ठिकाणी उपचार होतील. आगामी काळामध्ये आयुष्मान ही दिशादर्शक असेल निश्चित. हे सगळं करत असताना डॉक्टरांची संख्या ही भारतामध्ये ओव्हरऑल आता तुम्ही काम करताय कमी आहे आणि डॉक्टर होण्याचा खर्च देखील अफाट आहे. म्हणजे ज्यांना जे गरीब वर्गातून येतात त्यांच्यासाठी तर तो अफाटच आहे. ज्यांना ते परवडू शकतं त्यांच्यासाठी तो तितका महत्त्वाचा असा किंवा तो ऐरणीचा मुद्दा नाही आहे. पण ओव्हरऑल डॉक्टरी क्षेत्रामध्ये येण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी म्हणून लागणारा जो खर्च आहे त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता असं तुम्हाला वाटतं? आता एक सांगतो तुम्हाला, पहिल्या काळामध्ये
तुम्हालाही मान्य असेल की फार मोठ्यांच्या घरातली मुलं डॉक्टर व्हायचे, कारण त्यावेळेस नॅशनल मेडिकल काउन्सिल नव्हती, MCI होती, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, आणि त्याचं स्वरूप वेगळं होतं. प्रत्येक स्वायत्त संस्थेचे मालक होते आणि त्या ठिकाणी आता जशी मेरिट लिस्ट लागते त्या पद्धतीने मेरिट लिस्ट लागत नव्हती, तुम्हाला मान्य करावं लागलं. मोदींच्या काळामध्ये NMC आली, ट्रान्सपरन्सी आली. आज 70-75 हजार दरवर्षी नवीन डॉक्टर तयार होतात आणि तेही मेरिटवरती होतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शुल्क जे आहे ते क्लिअर आहे, म्हणजे त्यामध्ये डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी सोडलं तर बाकी सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रत्येकाचा मार्कवरती हे प्रवेश आहे. गव्हर्नमेंटच्यामध्ये 1,50,000 वरती होत आहेत, तिथं 5-7 लाख रुपयात होत आहेत, आणि बाकी डीम्ड टू बीला 25-25 लाख रुपये पर इयर होत आहे. ही प्रत्येकाची चॉईस आहे आणि मार्क ज्यांना पडतात त्यांना चांगले डॉक्टर्स होत आहेत. डॉक्टरांची संख्या देशामध्ये भरपूर आहे, पण तो शासकीय ह्याच्यामध्ये उत्सुकता नाही, ही गोष्ट मला मान्य आहे. आज मी हँडिकॅप आहे, कारण माझ्याकडं आज तेवढा संवैधानिक अधिकार नाही आहे, नाही तर डॉक्टरांची संख्या आणि प्रामाणिक डॉक्टर कसे काम करून घेतात याचं माझ्याकडं पूर्णतः वर्जन आहे. कारण मलाही मान्य आहे की डॉक्टरांना तुम्ही पगार कमी देता. समजा आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना 5-5 लाख रुपये 5-5 लाख रुपये महिना मिळतो आणि वेळा निश्चित नसतात. आता इंटेरियर भागामध्ये तुम्ही 70-80 हजार रुपयाला जर तुम्ही डॉक्टरांना महिन्यावरती तुम्ही घेत असाल तर त्याचा एकतर त्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, एज्युकेशनसाठी झालेला खर्च, आणि एवढा मोठा लाईफस्पॅन त्यांनी घालवलेला असतो, त्याची तुलनात्मक गेली तर त्या पद्धतीनं त्यांना सॅलरी वगैरे मिळत नाही, आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी आता हे होत नाही. खरं तर आता या प्लॅटफॉर्मवरती चालू आहे की त्यांना इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे. समजा इंटेरियर भागामध्ये जी काम ट्रायबल अफेक्टेड एरियामध्ये असू द्यात किंवा अतिशय दुर्गम भाग आहेत की ज्या ठिकाणी डॉक्टर्स हे करतात, त्याची कॅटेगरी ठरवायला पाहिजे, त्या पद्धतीनं पॅकेजेस आणि वाढवायला पाहिजेत. मी मागणी करण्याशिवाय माझ्या आत्ता सध्याच्या काही हातात नाही. जेव्हा कधी परमेश्वराने संधी मिळेल त्या दिवशी मला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटचं प्रबळ करण्यासाठी आपल्याकडे कन्सेप्ट आहेत, अंमलबजावणी करण्यासाठी विलपॉवर आहे, परंतु काळ येईल तेव्हा ते कधीतरी आपण त्याच्यामध्ये आपण सुधारणा निश्चित करू. संधीच्या तुम्ही शोधात आहात, तुम्हाला ती संधी मिळावी आणि जेणेकरून लोकांचंही भलं व्हावं असं मला वाटतं. अनेक युरोपियन देशांमध्ये आपण बघतो की सरकारच सगळी वैद्यकीय यंत्रणा ही चालवत असते आणि उत्तम पद्धतीनं चालवते, जसं ब्रिटनमध्ये NHS आहे. भारतामध्ये असं कधी होणार? भारतामध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी आज ही सगळी यंत्रणा राबवते आणि त्याचाच वन ऑफ दी पार्ट म्हणून स्टेटमध्ये प्रत्येक ठिकाणच्या एक एजन्सीत पण शासकीय, जसं स्टेट हेल्थ ॲश्युरन्स सोसायटी म्हणजे राज्य आरोग्य हमी सोसायटी ही काम करते, आणि त्या माध्यमातून आज आम्ही राज्याच्या याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजना जी पहिली इन्शुरन्स मोडवरती चालत होतं, म्हणजे ती वॉरंटी होती. कारण इन्शुरन्समध्ये काय होतं, शेवटी क्लेम रिजेक्शनचं प्रमाण येतं कारण तिथं व्यवहार आला. पण आज आम्ही ॲश्युरन्स मोडवरती चालवतो आहोत आणि ॲश्युरन्स मोडवरती ही गॅरंटी आहे. मला कोणीतरी विचारलं की इन्शुरन्स मोड म्हणजे काय, मी म्हटलं वॉरंटी म्हणजे काय, टर्म्स अँड कंडिशन, जेवढे जास्त रिजेक्ट करता येतील तेवढं करायचं, असा प्रकार होता. आणि आता तसं नाही, आता ॲश्युरन्स मोड आहे आणि ॲश्युरन्स मोडवरती मला वाटतं जात असताना आमची टीम, आमचे CEO आहेत, डेप्युटी CEO आहेत आणि आमची यंत्रणा आहे, आमचे मेंबर सेक्रेटरी आहेत, EDHS म्हणून आमचं सहाय्यक संचालकाचे पद आहेत, हुशार माणसं आहेत सगळी. राज्यामध्ये जिल्हा समन्वयक वगैरे सगळी मोठी 3,500-4,000 हजार लोकांची सगळी आरोग्य मित्रांपासून एवढी मोठी यंत्रणा आहे. म्हणजे फॉरेनच्या धर्तीवरती काम करण्यासाठी हा आयुष्मानचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ॲश्युरन्स मोडवरती घेण्याचा निर्णय युनिव्हर्सल पद्धतीनं हा माननीय देवेंद्रजींचा आहे. प्रधानमंत्र्यांची कन्सेप्ट होती, मग त्यांनी गुजरात राज्यामध्ये पण राबवली गेली आहे आणि महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे की जिचं पॉप्युलेशन भरपूर आहे. त्या ठिकाणी एका चांगल्या पद्धतीनं आम्ही ही योजना राबवतो आहे. त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या योजनेचं स्वरूप एक व्यापक असेल. इन्शुरन्स कंपन्यांचा आपण सतत उल्लेख करतोय. इन्शुरन्स कंपन्यांकडून क्लेम घेणं हे फार डिफिकल्ट होऊन जातं. तुम्हाला असं वाटतं का की खाजगी रुग्णालयांसोबतच इन्शुरन्स कंपन्यांवर देखील चाप लावण्याची आवश्यकता आहे आणि सरकार कुठेतरी यात कमी पडतं आहे, याच्यात काम करण्याची आवश्यकता असं आपल्याला वाटतं? नाही, त्यामध्ये रेमेडी आहे त्यांना हे करायची, परंतु लोक काय होतं त्या काळामध्ये पैसे खर्च करून बसतात आणि पॅनिक असतात. मग कुणी त्या, कारण बऱ्याचदा क्लेम नाकारले जातात, 100% नाकारले जातात आणि मग ते अगदी मी पण माझ्या जवळचे माझं स्वतःचं पण इन्शुरन्स मोड आहे, सगळं येते ते नाकारण्याचं प्रमाण असतं. कोविडच्या काळामध्ये मी इन्शुरन्स काढले होते, पेशंटला डिस्चार्ज होईपर्यंत हो सँक्शन करून टाकला आणि डिस्चार्ज झाल्यानंतर रिजेक्ट करून टाकला. एक नामांकित अशी कंपनी, म्हणजे मी ॲलिगेशन केले सगळ्या गोष्टी.
त्यामुळे मला वाटतं की आता इन्शुरन्स मोड, आता आम्ही ॲश्युरन्स मोडवर आहेत, त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा भाग आहे. क्लेम रिजेक्शनचं प्रमाण प्रचंड होतं, त्यावरती सर्वंकष अशी राज्याच्या प्लॅटफॉर्मवरती परवाच्या बैठकीत हे मांडणार आहे मी की राज्याच्या प्लॅटफॉर्मवरती इन्शुरन्सवरती काही बंधन यायला पाहिजे आणि प्रत्येक राज्यांनी इंडिव्हिज्युअल फोरम त्याच्यावर चालवायला पाहिजे, जो राष्ट्रीय लेवलवरतीच आहे सध्या एक फोरम. आता दिल्लीपर्यंत पोहोच सामान्य माणसाची सोपी नाही आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हा जर तुम्हाला सस्टेनेबल करायचा असेल, ब्रॉड करायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा फोरम व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं देवेंद्रजींकडं एक विजन आहे, तर ते करतील हे फोरम आणि त्या फोरमवर एक चांगलं काम करण्याची संधी मिळेल. पण मला वाटतं की इन्शुरन्सपेक्षा ॲश्युरन्स मोडवरती आम्ही आयुष्यमान जर राबवलं तर बऱ्यापैकी ह्या अडचणी दूर होतील. बरं, तुम्ही सामान्य जनतेला काय सांगाल की आयुष्यमान भारतशी जर त्यांना यायचं असेल, त्यांना त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या अवेल करायच्या असतील तर त्यासाठी म्हणून कसं अप्रोच करता येईल सामान्य माणसाला? काय नम्र विनंती की आयुष्यमानची योजना ही शुभ्र शिधापत्रिका, केशरी आणि पिवळ्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना ही योजना लागू झाली. नम्र विनंती की आपण आपले राशन कार्ड हे अपडेट करा, म्हणजे 12 अंकी कोड जनरेट होतो त्याला. ते झाल्याच्यानंतर ती फूड अँड सप्लाय डिपार्टमेंटकडनं नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीकडे NICच्या माध्यमातून वगैरे आम्ही ती घेतो आणि त्यानंतर काही दिवसाच्या काळामध्ये हे प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये पात्र होतो. त्यामुळं माझी विनंती, अवेअरनेस हे असं आहे की आजारी पडल्याच्या नंतर कार्ड निघत नाही आणि परिणामी तुम्ही आम्हाला बदनाम करता की कार्ड निघत नाही, काय नाही. एका दिवसात कार्ड निघणारी सिस्टम आणखीन जगामध्ये कुठे नाही आहे. आपला स्वतःचा अवेअरनेस वाढवा. आजच माझी विनंती की आपलं राशन कार्ड अपडेट आहे का नाही. बांगलादेशी लोकांनी कार्ड काढले होते असं ऐकतो मी. असा ज्यावेळेस मी एका पत्रकार परिषदेत म्हणलं की बांगलादेशी लोकांचे राशन कार्ड आहेत, तर मग मला पत्रकारांनी विचारलं म्हणजे याचा अर्थ बांगलादेशी लोकांचे कार्ड आहेत असं मान्य करताय. म्हटलं ते प्रकरणं समोर आलेत म्हणून मी बोलतोय की तुम्ही अवेअर व्हायला पाहिजे की महाराष्ट्रीयन लोक याच्या फार पाठीमागे आहेत. आपले आहेत ते ओरिजिनल कार्ड जर काढले तर तुम्हाला याच्या योजनेचा लाभ घेता येईल आणि जे डुप्लिकेट लाभ घेत आहेत त्यांना तुम्ही हे करताय. तर माझी विनंती म्हटलं की तुम्ही कार्ड काढा, आजच कार्ड काढा आणि फार सिंपल आहे. स्वतःच्या मोबाईलमध्ये सध्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून हे करता येते. आशा वर्करांच्या मार्फत काढता येते, नसेल तर CSC सेंटर आहे तिथं जाता येईल. राशन कार्डचे जेवढे शॉप आहेत त्या ठिकाणी काढता येईल. म्हणून माझी नम्र विनंती की आजच आपण आपले राशन कार्ड अपडेट करा, 12 अंकी नंबर घ्या त्याला आणि ह्या योजनेचे पात्र लाभार्थी व्हा. खरं तर आयुष्यमान भारत ही एक फार मोठी कन्सेप्ट आहे आणि एका मोठ्या कॅनव्हसवर तुम्ही आता काम करताय. तुमचा अनुभव राज्यातला हा तुम्हाला मदत करतोय, केंद्रातलाही अनुभव आपला जो आहे त्याच्यामुळे खरं तर राज्यातल्या जनतेचं भलं कसं करता येईल या दृष्टीनं आपली पुढची वाटचाल ही असणार आहे. त्यासोबतच आपल्याला अनेक शुभेच्छा मी देते की माजलगावमध्ये जे आपलं काम चालू आहे त्याची देखील दखल घेतली जावी आणि मला असं वाटतं की अनेक जे OSD झाले त्या पंक्तीमध्ये OSD अँड कन्व्हर्टेड टू MLA ह्या पंक्तीत आपलंही नाव यावं यासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. आज खरं तर तुम्ही इथे आलात आणि सामान्य माणसाला आयुष्यमान भारत मिशन नेमकं काय आहे, ते काय काम करतं त्याच आणि आपण कसे त्याच्याशी जोडले जाऊ शकतो, त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याचा लाभ हे सामान्य माणसाला, सामान्य मुंबईमध्ये राहणाऱ्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या माणसाला त्याचा लाभ कसा येईल याचं पण तुम्ही एक उत्तम उदाहरण दिलं. आणि तुम्ही हेही सांगितलं की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे ज्या पॅनलवर आहेत आयुष्यमानच्या तिथं तुमचेही डेस्क आहेत जिथं थेट सामान्य माणूस जाऊन तिथं आयुष्यमान भारतच्या ज्या सुविधा आहेत किंवा ते लिंक करता येतं त्यांना आपल्या ज्या फाईल्स आहेत त्या. तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला अनेक शुभेच्छा की येत्या काळामध्ये असे तुमचे आयुष्यमान भारतचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते आम्हाला अधिकाधिक हॉस्पिटल्समध्ये पाहायला मिळो, जेणेकरून अधिकाधिक रुग्णांना त्याच्याशी थेट जोडले जातील आणि संपर्क करून त्याला त्यांचा लाभ घेता यावा यासाठी. आणि माजलगावसाठी देखील आपल्याला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. आज तुम्ही इथं आलात आणि कॉफीमध्ये आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक आभार. वेळ झालेली आहे आता इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.